आपल्या महाराष्ट्रातील नवीन शक्तीपीठ महामार्ग तुमच्या जिल्ह्यातून जातो का? 802 किलोमीटर अंतराचा वर्ध्यातल्या पवनारपासून ते गोव्याच्या पत्रादेवीपर्यंत जाणारा शक्तीपीठ महामार्ग हा 6 लेनचा हायवे सरकारनं प्रस्तावित केलाय। याला नागपूर गोवा द्रुतगती महामार्ग असंही संबोधण्यात येतं। हा महामार्ग वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, धाराशिव, परभणी, बीड, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग अशा 12 जिल्ह्यातून जाणार आहे। यात माहूर, तुळजापूर, कोल्हापूर, अंबाजोगाई, औढा नागनाथ, परळी वैजनाथ, पंढरपूर, कारंजा, अक्कलकोट, गाणगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर, कणेरी, पट्टणकोडोली, सिद्धरामेश्वर, आदमापूर आणि पत्रादेवी अशी तीर्थक्षेत्र जोडली जाणार आहे। शक्तीपीठ महामार्ग उभारणीसाठी राज्य सरकार 86,000 कोटी रुपये खर्च करणार आहे। पण या शक्तीपीठ महामार्गाला 12 पैकी 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विरोध केलाय। कारण शेतकऱ्यांचं म्हणणं आहे, रस्त्यासाठी जमिनी गेल्या तर आम्ही भूमिहीन होऊ आणि आम्ही खायचं काय, आणि त्यासाठी शेतकऱ्यांचा संघर्ष अजूनही सुरू आहे। शक्तीपीठ महामार्गाबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे, कमेंट करून नक्की सांगा।